नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. काही जण कमेंट करून म्हणतायत तुम्हाला पवारांच्या शिवाय बोलायला दुसरं काही सापडत नाही का? नाही सापडत. कारण 50 वर्ष राजकारणाची ज्या माणसांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला प्रभाव सोडलाय, 50 वर्षाच्या कामाबाबत बोलायचं आहे, 50 वर्ष केलेल्या विषयाबाबत बोलायचं आहे. त्याला किमान 5 वर्ष तर बोलावं लागेल. अॅनालायझरला 4च वर्ष झालीत, म्हणजे अजून 1 वर्ष तरी पवारांच्या वरती बोललं तर त्यांच्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतल्यासारखं होईल. टीका म्हणत नाही मी, आढावा घेतल्यासारखं होईल. पवारांचं काय झालंय ठाऊक आहे का तुम्हाला? पवारांनी घेतलंय उंटाचं पिल्लू घरात. काही दिवस त्याला सांभाळलंय. त्या पिल्लाचं झालंय उंट, आणि या उंटाला आता बाहेर काढता येत नाहीये, कारण उंटाचं पिल्लू मध्ये घेताना दार होतं छोटं. आता दार करावं लागणार आहे मोठं, म्हणजे चौकट तोडल्याशिवाय उंटाचं पिल्लू घराच्या बाहेर निघणार नाही हे सत्य आहे. आणि त्या घरात ते काय बाकीच्यांना नीट राहू देणार नाही हेही सत्य आहे. आता उंटाचं पिल्लू कोण हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. पवारांना कसं आहे, आपल्या विरोधी पक्षांना टीज करण्यासाठी, काही बोलण्यासाठी काही माणसं पदरी बाळगावी लागतात. तुम्हाला आता लक्षात येईल. म्हणजे मी सांगतोय काय कसं गणित असतं ते, म्हणजे हे पण सांगतोय पुढे शेवटी. शरद पवारांनी विरोधी पक्षांना नेहमी टीज करण्यासाठी आपल्या पदरी माणसं बाळगली, आपल्या काही माणसांना मोठं केलं, त्यांना विचारवंत, प्रज्ञावंत, बुद्धिवंत असे सर्टिफिकेट देऊन टाकले. आणि या माणसांनी आपली बुद्धी, प्रज्ञा, विचार सगळं अभ्यास वगैरे हे दाखवून समाजामध्ये नवनवे विचार प्रसृत करण्याचं काम केलं. नवनवे म्हणजे अगदी जातीय फूट कशी पडेल, एखादी जात म्हणजे ब्राह्मणांच्या सारखी जात कशी लांब पडेल, हिंदूंच्या मध्ये जातीमध्ये कशी विभागणी होईल, मग जातीत विभागलेल्या काही गटांना अन्य धर्मीयांशी म्हणजे मुसलमानांशी जोडता येईल का, हे सगळे प्रयत्न करणारा एक वर्ग पवारांच्याच कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रात बहरला, वाढला, मोठा झाला. त्यांना बुद्धिवंत म्हणून मान्यता मिळाली. त्यापैकीच एक शरद पवारांनी घरात घेतलेलं पिल्लू, उंटाचं पिल्लू, मी वाईट म्हणत नाहीये, उंटाचं पिल्लू म्हणजे निखिल वागळे. निखिल वागळे आता पवारांच्या विषयी काय बोलतायत ते जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. मी निखिल वागळेंचा एका खाजगी यूट्यूबवरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे. पवारांच्या अक्षरशः अब्रूची लक्तर काढताना वागळे दिसत आहेत. मी तरी कमी काढतोय. मी तरी फक्त पवारांनी काय बोलले हे सांगतोय, पवारांनी काय केलं हे सांगतोय. पवारांच्या विषयी अभद्र अपशब्दांचा वापर मी करत नाही. वाया गेलेला नेता कधीच पवारांना बाबतीत मी बोललेला नाही. पवारांचा उल्लेख आदरार्थीच मी केलेला आहे. पण निखिल वागळेंनी ज्या पद्धतीनं पवारांच्या वाभाडे काढलेत ना, ते बघणं आवश्यक आहे. शरद पवार महाराष्ट्र के एक ऐसे नेता है जिनके पास एक पॉजिटिव पर्सपेक्टिव है. वो खुद को यशवंतराव चौहान के शिष्य मानते हैं खुद को, और महाराष्ट्र का जो प्रोग्रेसिव पॉलिटिक्स है उन्होंने शरद पवार को अपना माना है. 86 तक उनकी राजनीति अच्छी थी, पॉजिटिव थी, वो अपोजिशन के साथ थे. 86 के बाद वापस वो कांग्रेस में चले गए. राजीव गांधी ने उनको बुलाया, चीफ मिनिस्टर बनाया. उसके बाद उनकी जो राजनीति है बिल्कुल ही काली राजनीति है, खराब राजनीति है, मौकापरस्त राजनीति है. और मुझे लगता है उस राजनीति के कारण ही शरद पवार का और महाराष्ट्र का बहुत बड़ा नुकसान हुआ है. लेकिन मेरा ये मानना है कि शरद पवार एक बेसिकली अच्छा आदमी, अच्छा पॉलिटिशियन, पढ़ा लिखा, कल्चरल बैकग्राउंड और उनका पढ़ना, फिल्म देखना और सारा ये सब सुसंस्कृत है वो. लेकिन वेस्ट हो गया. मराठी में हम कहते वाया गेला. पाहिलं, ऐकलं, पटतंय. शरद पवारांनीच मोठ्या केलेल्या, प्रज्ञावंत समजलेल्या माणसांनी पवारांनाच आता वाया गेलेला नेता असं म्हणणं तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे मला तर पवारांच्या विषयी सहानुभूती वाटते. म्हणजे निर्भय बनोच्या भाषणांना करायला लावत निखिल वागळेंना फिरवायचं, निखिल वागळेंच्या समर्थनामध्ये पवारांनीच, पवारांच्या कार्यकर्त्यांनीच, पवारांच्या लोकांनीच बोलायचं. आणि याच निखिल वागळेंनी शरद पवारांना एक वाया गेलेला नेता म्हणून संबोधायचं. यापेक्षा वाईट गोष्ट ती कोणती?
आत्ता निखिल वागळे उद्धव ठाकरेंचं कौतुक करतायत, पण याआधी निखिल वागळेंनी उद्धव ठाकरेंच्या विषयात काय काय वाक्य वापरलेली आहेत हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. शरद पवार उद्धव ठाकरे यांना कधीही बोलू शकणार आहे पत्रकार म्हणून निखिल वागळेंचा उल्लेख करावा लागेल. उंटाचं पिल्लू घरात घेतल्यावर बाहेर काढताना जो त्रास होतो ना, तो त्रास आता यांना भोगावा लागणार आहे. पवारांच्या अब्रूची लक्तरच अक्षरशः राजकीय अब्रूची म्हणतोय मी, राजकीय अब्रूंची लक्तर. कारण कसं असतं माहिती आहे का, की तुम्ही जेव्हा वाईट लोकांच्या संगतीत जाल तेव्हा लोक तुम्हाला चांगलं समजत नाहीत. ताडीच्या झाडाखाली बसून दूध प्याल तर लोक ताडीच पिलाय समजतील. बारमध्ये बसून तुम्ही कॉफी पिऊन या, लोक तुम्हाला दारूच पिऊन आलाय समजतील. साधं गणित आहे. त्यामुळं अशा लोकांच्या संगतीत राहिल्यावरती तुमच्याविषयी लोक चांगलं बोलतील ही शक्यताच उरत नाही, कारण तीच माणसं तुमच्याविषयी वाईट बोलत असतात. आता तुम्हाला माझा मुद्दा सांगतोय. आता कळलं भाजप अशा लोकांना का पोसत नाही ते. कारण अशा स्वतःहून प्रज्ञावंत नसलेल्या आणि लोकांच्याकडून प्रज्ञावंत राजकारण्यांच्याकडून सर्टिफिकेट घेऊन पोसलेल्या माणसांच्याकडून आपल्यालाच धक्का बसण्याची जास्त शक्यता असते आणि ती बसू नये यासाठी ही सगळी व्यवस्था करावी लागत असते. अशा माणसांना सांभाळून जमत नसतं. त्यामुळं जे कोणी स्वतःहून हे करतायत त्यांचं घ्यावं, त्यांना सहकार्य करण्याच्या भानगडीत पडू नये. हे जे भाजप सूत्र पाळत आलेलं आहे ते पवारांनी पाळलं नाही. त्यामुळे हे उंटाचं पिल्लू आता बाहेर काढणं पवारांच्यासाठी अवघड झालंय. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.